यवतमाळमध्ये एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासात बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। यवतमाळ शहरातील जाम रोडवर सोमवारी एक धक्कादायक घटना घडली होती। एका महिलेच्या गळ्यातील दागिने जबरीने हिसकावून एक चोरटा पसार झाला होता। ही महिला फुले तोडत असताना चोरट्याने तिचा गळा दाबून दागिने हिसकावले होते। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवलीत। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना एका खबऱ्याकडनं माहिती मिळाली की जाम रोडवरील चोरीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती सराफा लाईनमध्ये फिरत आहे। या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सराफा लाईनमध्ये धाव घेतली आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी जाम रोडवरील महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या चोरट्याचे नाव वेदांत गडकरी असे आहे। त्याच्याकडून पोलिसांनी 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर होती दागिने चोरीच्या प्रकरणातील पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी। स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। यापुढेही अशा गुन्हेगारीवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।